भूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा श्री कुंडलिका वरदारूढ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री सद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की जय अपने अपने माता पिता की जय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूजस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चालविली जड विंती हरली सांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगते ज्ञानोबा माझा वेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा गुरु सेवेला जान शरण एक जनार्दन त्रिलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वभूते सुख रूप ज्ञानोबा माझा सर्वभूते सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 18 ऑगस्ट आहे की नाही. आजचा दिन विशेष असा आहे की आज आहे ना सुभाषचंद्र बोस यांची पुण्यतिथी आहे. त्यांचं निधन 18 ऑगस्ट 1945 साली विमान दुर्घटनेमध्ये झालं आणि आजचा जो म्हणजे त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. तुम मुझे खून दो मैं तुमको आझादी दूंगा हे त्यांचं वाक्य होतं. त्याच्यानंतर 23 जानेवारी 1897ला त्यांचा जन्मदिवस त्यांचा आणि तो जन्मदिवस यांना पराक्रम दिवस म्हणून भारत साजरा करतो. त्याच्यानंतर श्रीमंत बाजीराव पेशवे थोरले यांचा आज जन्मदिवस आहे. 18 ऑगस्ट 1700 रोजी त्यांचा जन्म झाला. त्याच्यानंतर देशामध्ये पहिली 1951 साली IIT ची स्थापना झाली पुढे खरगपूर मध्य प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर सूर्यामध्ये हेलियम नावाचा वायू आहे याचा शोध लागला 1868 साली.
तासा दिनविशेष आहे. आजचा आपला श्लोक आहे बघा. आजचा श्लोक बहुतेकांचा पाठ असा असलेला श्लोक आहे. तो आता आपण सर्व एकदमच म्हणू. माझ्याबरोबर आपण सर्व एकदम म्हणू. बोला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तर हा जो श्लोक आहे याच्यामध्ये भगवंत अवताराचे प्रयोजन सांगतायत तुम्हा आम्हाला. मी केव्हा अवतार घेतो. आपण बघा, ही सृष्टी जर का परमात्म्याने निर्माण केली तर ह्या सृष्टीची प्रत्येक गोष्टीची चिंता भगवंताला आहे. आपण बोलतो की आता सध्या अशी परिस्थिती आहे की हिंदू खतरे में आहे किंवा कोणी काही असो, तर त्याची काळजी आपल्यापेक्षा कोणाला आहे? भगवंताला जास्त आहे. आणि तो बरोबर ॲडजस्ट करतो. योग्य वेळी योग्य पुरुष जन्माला घालतो आणि त्याच्यातून संकट निवारण होतं, आहे की नाही? तर भगवंत इथे म्हणतात की मी अवतार घेतो धर्माला ग्लानी आल्यावर. दरवाजा लावायचा त्याला बोलवा. म्हणजे मी दरवाजा मी धर्माची निर्मिती नाही करत. बघा, आपला हिंदू धर्म कसा आहे? सनातन आहे. त्याची निर्मिती नाही कोणी केली का सांगता येत नाही. परंतु भगवंत असं म्हणतात की मी धर्माला ग्लानी आली का मी अवतार घेतो. आता ग्लानी येणं म्हणजे काय हो बाबा? ग्लानी येणं म्हणजे काय माहिती आहे का? धर्म आपल्याप्रमाणे वागवणं. धर्माला म्हणजे मी म्हणतो तो धर्म, बाकी सगळा हा धर्म. मग तिथे शास्त्राचा विचार होत. शास्त्र काय म्हणतंय, पुराणं काय म्हणतात, वेद काय म्हणतंय याचा विचार नाही आहे. फक्त आपण काय म्हणतोय, मी काय म्हणतोय. म्हणजे आपण असं म्हणतो ना की म्हणजे फक्त माझंच बघायचं, बाकी दुसऱ्याचा विचार करायचा नाही. याला काय म्हणतात? अधर्म असं म्हणतात. आणि ह्या अधर्म झाला की म्हणजे धर्माचे नियम जेव्हा आपण आपल्या फायद्यासाठी वागवतो तेव्हा अधर्म तयार होतो. आणि असा अधर्म झाला की भगवंता अवताराला येतात, आहे की नाही? आता या संबंधी भगवंताचे अवतार किती आहेत बरं? किती अवतार घेतले भगवंताने? हां, 10 अवतार, आहे की नाही? 10 अवतार घेतले ना भगवंताने. तर ह्या 10 अवतारामध्ये पहिला अवतार कुठला? पहिला मत्स्य अवतार, आहे की नाही? हां, आणि वेगवेगळे अवतार आहेत. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, श्रीकृष्ण, बुद्ध आणि आता कलकी येणार आहे 10वा अवतार. तर याच्यामध्ये कसं आहे, प्रत्येक अवताराची पार्श्वभूमी आहे. आता हा जो मत्स्य अवतार आहे ना, हा कधी घेतला होता? सृष्टीच्या आरंभी. जेव्हा काय झालं माहिती आहे का? मनु आणि शतरूपा यांचा विवाह झाला. आणि त्याच वेळेला इग्रीव याने वेद पळून नेले, चोरून नेले. आणि सृष्टीचा प्रलय व्हायची वेळ आली. आणि त्याच्यात जर का पहिला मानव जो शतरूपा आणि मनु हे जर का सापडले गेले असते तर पुढे सृष्टी झाली नसती. मग तेव्हा भगवंताने माशाचं रूप घेतलं. तर याच्यामध्ये तो मनु आहे ना, तो कृतमाला नदीच्या इथे आला म्हणजे एक तप करण्यासाठी. आणि तिथे काय झालं, तर्पण करण्यासाठी तो मासा आहे ना, मासा बोलू लागला की मला आश्रय द्या, मला वाचवा. मग त्याने त्या कमंडलूमध्ये तो मासा ठेवला. तर मासा दिवसेंदिवस वाढायला लागला. तो मोठं रौद्र रूप घेतलं त्याने. आणि तो राजाला सांगू लागला, राजा सगळं आता तू एकत्र कर, एक नाव तयार कर मोठी, आणि त्या नावामध्ये बस. तुझ्याबरोबर बीज, बियाणे, सप्तश्रुई, प्राणी, जीव असं तू घे सगळं. मग ती नाव मी काय करतो, माझ्या जोरावर मी हिमालयात नेऊन ठेवतो. म्हणजे सृष्टीचा प्रलय जरी झाला तरी तुम्ही जिवंत राहणार. अशी ती आख्यायिका आहे की नाही? तर ही मत्स्य जी जयंती आहे ती आपण साजरी करतो. कधी साजरी करतो माहिती आहे का?
चैत्र महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील तृतीया येते. म्हणजे चैत्र महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये तृतीया जी येते तिला मत्स्य जयंती असं म्हणतात. म्हणजे भगवंताचा पहिला अवतार. नंतर भगवंताने कुर्म अवतार घेतला. हा कुर्म अवतार कशाला घेतला की जेव्हा देव आणि दानव यांचं समुद्र मंथन झालं अमृतासाठी, तेव्हा तो मद्रांचल जो पर्वत आहे त्याच्या खाली तो डगमगू लागला. त्याच्या खाली कासवाचं रूप घेतलं आणि त्याच्यावर तो हां. आणि याच्यामध्ये काय झालं, देवाला अमृत मिळालं हे सगळं आपल्याला माहिती आहे आणि राक्षसांना विष मिळालं आणि सृष्टीचं संतुलन त्याच्यामुळे राखलं गेलं ते. आणि हे जे म्हणजे जो हा अवतार आहे हा याची कुर्म जयंतीसुद्धा साजरी केली जाते. बघा भगवंताचे 10 अवताराचे साजरे केले जातात. आपण जर का हिंदू आहोत तर आपल्या भगवंताचे अवतार आपल्याला माहिती पाहिजे. नसतं फक्त आपण म्हणू की हम गर्व से कहो हम हिंदू आहे त्याला काय अर्थ नाही. तर त्याची जयंती कधी असते बा, कुर्म जयंती वैशाख महिन्यामध्ये शुक्ल पौर्णिमा या दिवशी असते. हां, आणि ह्या वर्षी ती आहे ना 1 मे रोजी झाली. 1 मे 2026 रोजी कुर्म जयंती झाली. त्याच्यानंतर तिसरा अवतार आहे भगवंताचा तो वराह अवतार आहे. या वराह अवतार आहे ना हा कशासाठी, सत्ययुगात झाला. हां, हा हिरण्याक्ष आहे ना तो त्याचा वध करण्यासाठी झाला. हिरण्याक्ष. हां, मग त्याचे ते पुत्र ते वेगळे नंतर. आणि याच्यामध्ये कसं आहे का, वराह आणि हिरण्याक्ष याचे 1000 वर्षे युद्ध चाललं. आणि भगवंताचं प्रयोजन असं होतं की सृष्टीचं संरक्षण करायचं आहे, नंतर पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे, नंतर धर्म न्याय याचं रक्षणासाठी त्यांनी ते हे केलं. आणि हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू यांनी काय केलं माहिती आहे का, पृथ्वीला समुद्रात ढकलून दिलं होतं. आणि मग ती त्या वराने दाताने बाहेर काढली. हे वराहाचं रूप आहे. नंतरचा जो अवतार आहे चौथा तो नरसिंह आहे. म्हणजे अर्धा नर आणि अर्धा प्राणी. तो कोणाच्या वधासाठी केला, ह्याचा हिरण्यकशिपू म्हणजे तो प्रल्हादाचे वडील. म्हणजे भक्तांचं संरक्षण करण्यासाठी तो अवतार घेतला. आणि त्या अवताराचं प्रतिबिंब म्हणजे असं म्हणतात की तुकाराम महाराज जे आहेत ते त्यांचा पहिला अवतार आहे प्रल्हादाचा. नंतरचा जो अवतार आहे तो अंगद म्हणून आहे. नंतरचा अवतार आहे तो उद्धव म्हणून आहे. नंतरचा अवतार आहे तो नामदेव म्हणून आहे. आणि शेवटचा तुकाराम महाराज. असं ते प्रयोजन आहे. आणि वैशाख शुद्ध चतुर्दशीला ती साजरी करतात नृसिंह जयंती. चतुर्दशी म्हणजे. आणि त्यावेळेला आपण एकादशी असते ना तसा उपवास करायचा असतो. एकादशी किती आहेत, 24 आहे की नाही. आणि 5 एकूण आणखीन त्याच्यामध्ये म्हणजे असे की मनुष्याने म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये असा नियम आहे की 24 एकादशी आणि 5 हे उपवास वेगळे वेगळे. पहिला उपवास हा नरसिंहाचा, दुसरा आहे वामन जयंती, तिसरा आहे रामनवमी, कृष्णाष्टमी आणि परत परशुराम जयंती पण. असं हे 5 उपवास करायचे असतात. पुढे बघा आता. त्याच्यानंतर देवाने काय माहिती आहे का, जो अवतार घेतला तो पहिल्यांदाच मानवाचा अवतार घेतला. त्याला वामन अवतार असं म्हणतात आहे की नाही. हां हां. तर वामन अवतारामध्ये काय झालं होतं की कोणाच्या पोटी घेतला त्याने तो अवतार, महर्षी कश्यप आणि अदिती यांच्या पोटी तो वामनाचा अवतार घेतलेला आहे. आणि तो काय केला होता,
जे शुक्राचार्य आहेत, कोणाचे ते गुरु आहेत? राक्षसांचे गुरु. तर त्यांच्या करवी त्यांनी इंद्राचं राज्य काय केलं होतं? हरण केलं होतं. आणि ते मिळवण्यासाठी वामनाने बळीला ते 3 पावलाचं, असं सगळ्यांना माहिती आहे तो इतिहास. तर ही वामन जयंती आहे ना, ही कधी साजरी केली जाते? आता येणार आहे बघा भाद्रपद. भाद्रपद महिना, भाद्रपदमध्ये शुक्ल द्वादशीला वामन अवतार साजरा केला जातो, म्हणजे वामन जयंती साजरी केली जाते. त्याच्यानंतर आहे 6वा अवतार आहे परशुराम जयंती आहे. परशुरामाचा अवतार. त्यांच्या आईवडिलांचं नाव काय होतं? आईचं नाव रेणुका माता आणि वडिलांचं जमदाग्नी ऋषी. आणि अक्षय तृतीयेला त्यांचं ते जयंती साजरी केली जाते, अक्षय तृतीयेला. आणि ते जन्माने ब्राह्मण होते, पण ब्राह्मणाचे गुण नव्हते त्यांच्याकडे, त्यांच्याकडे क्षत्रियाचे गुण होते. त्यांनी 21 वेळा क्षत्रिय केली होती पृथ्वी, असे ते परशुराम होते. त्याच्यानंतर मग राम. आता रामनवमी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि कोणाच्या पोटी जन्म घेतला त्यांनी हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर श्रीकृष्णाचा अवतार आहे, देवकी आणि वासुदेव, 8वा अवतार. म्हणून 8वा अवतार आठवायचा आहे कायम. त्याच्यानंतर बौद्ध अवतार आहे, झाला तो बौद्ध अवतार. हां. त्याच्यानंतर कलकी अवतार आहे, तो पुढे येणार आहे. बघा पुढे येणार आहे ना, त्याच्या आईवडिलांचं पण नाव सांगितलेलं आहे शास्त्रात, अजून झालेलं नाही आहे. हां, त्याचं आईवडिलांचं नाव असं आहे, गाव कुठलं आहे? शंभला नावाचं गाव आहे. हां. आणि ना विष्णू यश ब्राह्मण आणि माता सुमती यांच्या पोटी त्याचा जन्म होणार. ते अशी आख्यायिका आहे. हे 10 अवतार मी तुम्हाला का सांगितले? कारण भगवंताचं प्रयोजन काय आहे? अवतार घेण्याचं केव्हा आहे? जेव्हा धर्माला ग्लानी येते, धर्म ऱ्हास पावतो, अधर्म वाढतो आणि आपल्याच माणसाला त्रास होतो. बघा पाकिस्तानचा त्रास नाही आपल्याला, आपल्याला त्रास आपल्याच माणसांचा आहे. मग तेव्हा काय होतं? भगवंताचा अवतार होतो, आहे की नाही? आता पुढे ज्ञानोबा आहे काय म्हणतात त्याच्याबद्दल आपण बोलू. ओवी क्रमांक 49. जे धर्मजात अगवे, युगा युगी म्या रक्षावे, ऐसा ओगुहा स्वभावे आद्य असे. तर भगवंत म्हणतात हा जो धर्म आहे युगायुगामध्ये, आज 4 युग झाली, आज 4थं युग आहे कलियुग. प्रत्येक युगात भगवंताने अवतार घेतलेले आहेत. तर कशासाठी? तर ग्लानी आली धर्माला आणि धर्माची पुनर्स्थापना केली त्यांनी. म्हणजे डागडुजी म्हणतो ना आपण, एखाद्या मंदिराचं समजा जुनं झालं असेल किंवा पडायला आला असेल तर आपण डागडुजी करतो. पूर्ण मंदिराचा जो ढाचा आहे तो नाही बदलत आपण. बघा ज्ञानेश्वरांचं जे मंदिर आहे ना आळंदीचं, ते बऱ्याच वेळा डागडुजी झाली, पण मेन जो गाभा आहे तो तसाच आहे. कुठलंही मंदिर असं आहे, आपण नूतनीकरण करतो. तसं भगवंत काय करतात? धर्माचं नूतनीकरण करतात फक्त, धर्माची स्थापना नाही करत. धर्म तर सनातन आहे, त्याला ग्लानी आलेली असते, अधर्म वाढलेला असतो आणि ते कमी करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. पुढे बघा, मनोनी अजत्व परते ठेवे. बघा इथे फार मोठं वाक्य आहे ज्ञानेश्वर महाराजांचं. म्हणून मी तसा अजन्म आहे, मला जन्म नाही आहे, परंतु धर्मासाठी मी काय करतो? माझं अजत्व बाजूला ठेवतो. कारण बघा इथे असं आहे, जो जन्म घेतो तो मरतो आणि भगवंत अजन्म आहे, तरीही मी अवतार घेतो. कारण या सृष्टीचा नियम आहे, जो ह्या पृथ्वीतलावर आला तो गेलेला आहे, तो इथं पुढे कोणी राहिलेला नाही. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटले, येथे उरो नेदी आले अवतार. इथे अवतार नाही राहिले तर तुमचं आमच्यासारखं काय आपण किती जाडकी पत्ती आहे. म्हणून इथे काय म्हणतात? मनोनी अजत्व परते ठेवी. पुढे बघा, मी अव्यक्तपण हे नाठवे.
अव्यक्तपणही नाठवी. बघा मी अव्यक्त आहे हे सुद्धा मी विसरून जातो. बघा एवढं धर्मासाठी भगवंत करतो आणि आपण आहे ना आपण काय करतो बघा. म्हणजे भगवंत हे एवढं करतो. मी अजन्म आहे मी जन्माला येतो. मी अव्यक्त आहे मी व्यक्त होतो. हे कशासाठी आहे? धर्मासाठी. म्हणून धर्मो रक्षती रक्षती. पुढे बघा. जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मो हा. वेळी धर्माते अभिभवी धर्मद्रोहा. अभिभवी म्हणजे पराजय. अधर्म धर्माचा पराजय जेव्हा करतो तेव्हा मी अवताराला येतो. हे असं 2 ओव्या माऊलींनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. आणि उद्या परत ते प्रयोजन सांगतायत की मी परत का जन्म घेतो. ते आपण साधूच्या रक्षणासाठी जन्म घेतो असं भगवंत म्हणतात. त्याचा अभ्यास आपण उद्या करू. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संत अपने अपने माता पिता की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.